कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे। आरोपीकडून तब्बल 7 किलो 200 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत सुमारे 72,000 रुपये आहे। तसेच आरोपीकडून 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:20 सुमारास चासनळी तालुका कोपरगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित व्यक्तीवर नजर ठेवून सापळा रचण्यात आला होता। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा सदृश्य अंमली पदार्थ व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाचे कर्मचारी किरण चुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज हरी माळी, वय 35 वर्ष, राहणार जगदंबानगर, चासनळी, तालुका कोपरगाव असे आहे। आरोपी विरोधामध्ये NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहे।